मुलांनो क्वेश्चन नंबर 14 आपण आज घेणार आहे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये बघा खाली आपल्याला काय दिलेलं आहे. फर्स्ट आपल्याला रिटायरिंग पार्टनरचं नाव दिलेलं आहे. रिटायरिंग पार्टनरचं नाव काय आहे? अमित. तर अमितच्या डोक्यावर बघा आपण असं क्रॉस साइन लावलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील का कोण रिटायर झालेला आहे. त्यानंतर आता रिटायरमेंट झाल्यानंतर खाली बघा काही चेंजेस झालेले आहे. ते चेंजेस आपल्याला सॉल्व करायचे आहे. त्याला आपण म्हणणार आहे ॲडजस्टमेंट. राईट. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट इज द ॲसेट्स आर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. ॲसेट रिव्हॅल्यू झालेले आहे. वन बाय वन आपण चेक करणार आणि लगेच त्याचा सेकंड इफेक्ट काय असणार आहे तो पण लिहून घेणार. सगळ्यात अगोदर बघा स्टॉक दिलेले आहे आपल्याला, बरोबर. स्टॉकची प्राइस किती आहे? 24,400. ओके. आता आपल्याला नवीन किंमत बघा ॲडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे 24,000. पहिली 26,400, नवीन 24,000. कितीने कमी झालं? कमी करावे लागेल म्हणजे रिझन राहील डेप्रिसिएशन. राईट. 2,400 मायनस केले तर बाहेर बरोबर येणार आहे 24,000. सांगा बरं काही अडचण? याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल बाळांनो? डेबिटला 2,400 टू स्टॉक अकाउंट. राईट. चला या पुढे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट त्यामध्ये आहे फॅक्टरी बिल्डिंग. फर्स्टमध्येच सेकंड आहे. फॅक्टरी बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड बाय 10%. क्लिअरली सांगितलेलं आहे का फॅक्टरी बिल्डिंगला काय करा? ॲप्रिसिएट करा. तर 10% ॲप्रिसिएट करू. अगोदर फॅक्टरी बिल्डिंग जी आहे तिची व्हॅल्यू सांगा. फॅक्टरी बिल्डिंग 36,000. ओके. 10% ॲप्रिशिएशन म्हणल्यावर काय करणार बाळांना आपण? प्लस ॲप्रिशिएशन 10%. 3,000 आणि टोटल 39,600. करेक्ट आहे. चलो सेकंड इफेक्ट 3,600 बाय फॅक्टरी बिल्डिंग अकाउंट. ओके. समजलं इथपर्यंत? काही अडचण? चला त्यानंतर आहे ॲडजस्टमेंट आपल्या एकदम स्पेशल पॉईंट RDD वरती. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट टू बी इन्क्रीज अप टू ₹1,000. एकदम सिंपल आहे बघा. RDD जे आहे सुरुवातीची RDD बघा किती दिलेली आहे? ₹800. वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. आपल्याला पहिली RDD ओल्ड RDD किती दिलेली आहे? 800. आणि नवीन जी RDD आहे ती इन्क्रीज होऊन झालेली आहे ₹1,000. याला ते म्हणत आहे न्यू RDD. तर ॲक्च्युअलमध्ये आपण RDD मध्ये किती इन्क्रीज केले ते सांगा? ₹200. करेक्ट. एवढंच इन्क्रीज झालेलं आहे. राईट. आता हे जे इन्क्रीज झालं याला काय करणार आपण? फर्स्ट डेटर्स जे आहे आपल्याकडे डेटर्स त्यामधून मायनस करणार. पण मायनस करताना काळजी घ्यायची का डेटर्सची बाहेरची व्हॅल्यू बघायची. आणि दुसरा इफेक्ट मायनस केला म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. काही अडचण? तर याला तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहून घ्या, नाही तर मग मी इरेज करतो. ओके. तर मग बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याकडे डेटर्स पॉईंट किती सांगा मला? सन्ड्री डेटर्स ॲसेटमध्ये 12,000. बाहेरची व्हॅल्यू किती आहे? राईट. आणि आपल्याला जे RDD इन्क्रीज झालेलं आहे आपलं ते मायनस करणार आहे आपण इन्क्रीज झालेलं. राईट. कितीने इन्क्रीज झालं सांगा मग मायनस करून बघा बरं का. जर कॅल्क्युलेशन चुकलं तर पूर्ण जो आरोप आहे तो तुमच्यावर लागणार आहे. माझा तर काही रोल नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर सेकंड इफेक्ट 200चा टू डेटर्स. अडचण असेल तर विचारू शकता, नाही तर पुढची ॲडजस्टमेंट बघा. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट त्याच्यामध्येच आहे नंबर 4 प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएटेड बाय 10%. या असंच सॉल्व करणार आहे सेम, फक्त ॲसेट बदलली बघा. प्लांट अँड मशिनरी 28,000 मायनस डेप्रिसिएशन 10%. कितना? 2,800. रिमेनिंग किती उरतं आता? 25,200. तुम्हाला रिटायरमेंट ऑफ पार्टनर हे जे चॅप्टर आहे याचं एक ब्युटी माहिती आहे काय आहे? तुम्हाला पण अनुभव झाला असेल या गोष्टीचा. आता आपला क्वेश्चन नंबर चालू आहे 14 आणि रोज तुम्ही घरी पण 1 ते 2 क्वेश्चन करताय. राईट ना. जवळपास तुमचे 20 क्वेश्चनची प्रॅक्टिस झालेली आहे, बरोबर. तर हळूहळू तुम्ही या चॅप्टरला आता बोर व्हायला लागलेले आहे. काय होतंय तुम्हाला आता? बोर वाटायला लागला असेल. ज्यांना समजतंय, ज्यांना समजत नाही ते पण बोरच झाले असेल, कारण त्यांना तसंही काही समजत नाही. पण ज्यांना समजायला लागलेलं आहे तर ते एकसारखं काम करून करून आता बोर झाले असेल. त्यांना असं वाटत असेल आता काहीतरी नवीन पाहिजे, थोडंसं एक्साइटमेंट पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी जास्त प्रॅक्टिस करशाल अकाउंटची
तेवढा जास्त फायदा होईल तुम्हाला. कारण आपल्याला वाटतं का आपल्याला जमायला लागला आता, पण याचा अर्थ असा नाही, एक छोटासा शब्द जरी बदलला ना पूर्ण क्वेश्चन चेंज होऊन जातो. म्हणून परीक्षेमध्ये तुमची चूक होऊ नये म्हणून प्रत्येक क्वेश्चनला सिरियसली बघा. इथून मायनस केलं रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. ओके का. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट आत्ताशी संपली, त्याच्यामध्ये 4 ॲसेटचं ॲप्रिशिएशन किंवा डेप्रिशिएशन झालेलं होतं. सेकंड नंबरला आहे आता गुडविलची ॲडजस्टमेंट, जी खूप विद्यार्थ्यांना घाबरवते. विद्यार्थी ह्या ॲडजस्टमेंटला बघितलं का डचकतात. तर बघा ॲडजस्टमेंटचं म्हणणं काय समजून घ्या फक्त व्यवस्थित, इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. द गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट ₹6,400. गुडविल त्यांच्या बिझनेसची जी आहे तिने दिलेली आहे आपल्याला. आपल्याला गुडविल दिलेली आहे रिटायरिंग पार्टनरची. इथं कन्फ्युजन असतं मुलांचं. गुडविल ही रिटायरिंग पार्टनरची आहे का पूर्ण फर्मची आहे, ते जेव्हा क्लिअर होईल त्यानुसार मग त्याचे इफेक्ट होणार आहे. तर गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट ₹6,400. याचा अर्थ होईल फक्त गुडविल कोणाची आहे, रिटायरिंग पार्टनरची. रिटायरिंग पार्टनर मीन्स अमीनची. तर पहिले तिला आपण काय करू, तिची व्हॅल्यू झाली म्हणजे ती रेज झाली. तर किती रेज झाली बघा. मग आता पहिला इफेक्ट जाईल त्याचा ॲसेटला. हिची जी व्हॅल्यू आहे आपण मध्येच लिहिणार आहे कारण त्याच्यावर रिटर्न बॅकची पण ॲडजस्टमेंट आहे. तर 6,400 टोटल जी व्हॅल्यू आहे ती कोणाची आहे, फक्त अमितची. म्हणून याचा इफेक्ट आता या तिघांमध्ये करायचा का एकट्या अमितमध्ये करायचा, अमितमध्ये करायचा. 6,400. जेव्हा आपण क्लासची टेस्ट घेतली होती त्यामध्ये तुमची इथं मिस्टेक झाली होती. ऑलमोस्ट 80% स्टुडंटची ही मिस्टेक होती, फक्त 20% स्टुडंटला ते समजलं. म्हणून सांगतोय का करायचं काय ते इम्पॉर्टंट आहे. इफेक्ट कसे होणार आहे, ॲडजस्टमेंटला प्रॉपर वाचावं लागेल तुम्हाला. तर हा जो फर्स्ट हाफ होता ॲडजस्टमेंटचा त्याचे 2 इफेक्ट. आता रिमेनिंग जो पार्ट आहे ॲडजस्टमेंटमध्ये बघा. द रिमेनिंग पार्टनर्स डिसाइडेड दॅट गुडविल बी रिटर्न बॅक. ही जी गुडविल आहे आता त्याला ते काय करताय, त्यांच्यात रिटर्न बॅक करताय. रिटर्न बॅक करण्यासाठी आपल्याला रेशो दिलेला पाहिजे, किंवा जर रेशो नसेल तर मग आपण न्यू रेशो स्वतःहून कॅल्क्युलेट करणार. बघा मग, तर न्यू रेशो आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये 5:3. तर रिटर्न बॅक करण्याचे 2 इफेक्ट काय होईल सर. पहिला इफेक्ट मायनस, पूर्ण मायनस करून घेणार, रिटर्न बॅक 6,400. तर बाहेर हे होणार आहे नी. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे च्या डेबिटला. आता अमित सोडून बाकी कोण राहिले मग, अमोल आणि अतुल. आणि या दोघांमध्ये 5:3 या रेशोमध्ये डिवाइड करायचे. तर आपण याचा इफेक्ट इथे घेऊन टाकू गुडविल. याला आपण रिटर्न बॅक करतोय. हुशार विद्यार्थी सांगणार फक्त का टोटल डिस्ट्रीब्युशन कसं येतं बघा. 6,400ला टोटल रेशो म्हणजे 8ने डिवाइड केलं तर आपल्याला व्हॅल्यू भेटते 800. 800 मल्टिप्लाय 5 केलं तर 4,000 येतं. आणि 800 मल्टिप्लाय 3 केलं तर 2,000. यांची टोटल चेक करा सेम आहे का, फक्त लॉजिकल डिस्ट्रीब्युशन आहे असं तुम्हाला जमलं पाहिजे. सांगा काही अडचण. तर इथं आत्ताशी आपली सेकंड ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा विचारा, सांगतो. पण समजलं सर, कळालं, लगेच पुढचं सांगा असं करू नका. आली लक्षात. ॲडजस्टमेंट सिम्पल आहे, आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये सॉल्व करतो ॲडजस्टमेंट. चला मग नाव आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट जी लास्ट ॲडजस्टमेंट आहे. अमित बी पेड ₹840 इन कॅश ऑन हिज रिटायरमेंट अँड द बॅलन्स इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. अमितला आपल्याला ₹800 काय करायचे आहे, पेड करायचे आहे. आणि बाकी जो बॅलन्स राहणार आहे त्याचा बिझनेसमध्ये तो आपण काय करणार आहे, ॲज अ लोन म्हणून ठेवणार आहे. मग आपण सगळ्यात पहिले 840चे 2 इफेक्ट काय करणार सांगा मला. सांगता येईल का 2 इफेक्ट. अमित कॅपिटल. व्हेरी गुड, खूप चांगला तुमचा रिस्पॉन्स आहे, अभ्यास करताय म्हणजे तुम्ही. तर इथं लिहिणार मी कॅश अकाउंट आणि दुसरं कॅशच्या क्रेडिटला. बाय कोणाला दिला आपण, अमितला. तर अमित कॅपिटल अकाउंट. आता ॲडजस्टमेंट संपलेलं आहे. क्वेश्चन मी फास्ट पण कंप्लीट करू शकतो आणि मला असं वाटतं तुम्हाला समजलं पाहिजे, राईट. आता ट्रान्सफर करून घेऊ. खाली प्रिपेरेशनमध्ये आपण सुरुवातीलाच वाचलेलं आहे काय बनवायचं आहे. तर फक्त ट्रान्सफरचं काम राहिलेलं आहे. आता लायबिलिटी साईडपासून बघा. क्रेडिटर्स कुठे घ्यायचे, क्रेडिटर्स लायबिलिटीला. इथं थोडीशी जागा सोडून द्यायची म्हणजे नंतर काम येईल आपल्याला. किती, 15,200. त्यानंतर कॅपिटलच्या क्रेडिटला. याला नाव दिलं नाही आपण, आहे ना. व्हेरी गुड, थँक्यू. गुडविल म्हणतात त्याला. हां,
आता इथं लिहून घेऊ बाय जनरल रिझर्व. सांगा किती किती टोटल 7000 आहे टोटल. डिस्ट्रीब्यूशन सांगताय का? ओके हां 7000 अँड 4000 टोटल किती होतं जनरल रिझर्व? टोटल 14,000 14,000. त्याचं डिस्ट्रीब्युशन यांच्या रेशोनुसार आपण केलेलं आहे. काही अडचण? आता दुसरा पॉईंट कोणता आहे खाली? कॅपिटल. कॅपिटल तर डायरेक्ट डिस्ट्रीब्यूट करूनच दिलेलं असतं. बाय बॅलन्स बीडी सांगा एकेकाचं. 32,000 24,000 19. ओके ओके चलो अब कैश इन हैंड है फर्स्ट पॉइंट. तो यहाँ पर आने वाला है 2,400. चला नेक्स्ट पॉइंट काय राहिलं आता? डेटर झाले, स्टॉक झालं, सगळे ॲसेट झालेले ऑलरेडी आपलं यूज झालेलं आहे. रिटेक करायची गरज नाही. बरं मग आता क्लोजिंग खेळायचं का? सांगा मग. सगळ्यात पहिले मोठी साईड कोणती आहे? डेबिटची टोटल जास्त आहे. 2 आणि 2 4. अरे वा 5,400 5,400 त्यातून मायनस करा एवढे 1,000. तर इथं लिहिणार वरती आपण जे उरलेलं आहे त्याला म्हणणार बाय नेट लॉस. ओके नेट लॉस सीडी किती तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? अमोल, अमित आणि अतुल. किती येतं डिस्ट्रीब्युशन टोटल सांगा? आता इथं थोडंसं डिस्ट्रीब्युशन सिंपल असेल बघा. टोटल आपल्याकडे नेट लॉस किती आहे बाळांनो? आणि टोटल रेशो आपल्याकडे 10 आहे. तर 0 0 कॅन्सल 180. एका रेशोची व्हॅल्यू 180 आहे. तर 180 मल्टिप्लाय 5 केलं तर किती येतं? 900 3,360 एकदम बरोबर सांगितलेलं आहे साक्षीने. कारण बघून कोणी सांगू शकतं राईट. बघून कोणीही सांगू शकतं. रिलायबलचा प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला आन्सर की प्रोव्हाइड केलेलं आहे. थँक्यू. चला आता नेट लॉस जो आहे तो कुठे जाणार आहे सांगा मला? तर इथं लिहितो मी वरती जागा नाही. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट इन ब्रॅकेट नेट लॉस 900 360 540 राईट. चला आता क्लोज करूया कॅपिटल अकाउंट. अगोदर क्लोज करणार अमितला. रिटायरिंग पार्टनरचं जे आहे सगळ्यात पहिले क्लोज करणार. तर बघा कोणती साईड मोठी वाटते तुम्हाला रिटायरिंग पार्टनरची? रिटायरिंग पार्टनरची क्रेडिट साईड मोठी वाटते. सांगा बरं टोटल 33,200. ओके 33,200 व्यवस्थित टोटल करा. 33,200 त्यातून मायनस करून रिमेनिंग जे उरतं ते सांगा मला. एकदम बरोबर 32,000 उरलेले आहे. 32,000 त्याला आपल्याला म्हणायचं आहे काय? लोन अकाउंट. कारण एक ॲडजस्टमेंटमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं आहे का लास्ट ॲडजस्टमेंट जे आहे त्यामध्ये आपल्याला बॅलन्सला जो आहे रिमेनिंग बॅलन्स त्याला कुठं ट्रान्सफर करायचं आहे? लोन अकाउंट. तर हा पहिला इफेक्ट आहे. मग लोन ॲक्च्युलीमध्ये लिहितात कुठं? लायबिलिटीला. कोणाचं लोन आहे ते? अमित लोन अकाउंट 32,000 राईट. आता बाळांनो बाकीच्यांचं क्लोज करायला काही अडचण नाही. करा बरं टोटल पटपट. विच वन? अतुल किती? 23,800 39,000. ओके आता इथं 23,800 मधून मायनस करा हे आणि 39,000 मधून मायनस करा तुम्ही हे दोन. इथे का 34,100. बरं याचं येणार नाही. इकडे 20,060. ओके हा रिमेनिंग बॅलन्स राहणार आहे या अकाउंटचा. याला आपण ट्रान्सफर करणार कुठे? लायबिलिटीमध्ये. जिथे सगळ्यात वरती बघा जागा सोडलेली असते आपण. कॅपिटल अकाउंट. अमोल आणि अतुल. अमोलचा बॅलन्स भेटला आपल्याला 34,100 आणि याचा आहे 20,860. टोटल 54,960. इथं आपलं कॅपिटल अकाउंट क्लोज झालं बाळांनो. आता क्लोज करणार आपण कॅश. कॅश अकाउंटची बघा कोणती साईड मोठी? डेबिट का? 2400 मधून मायनस करा 840. रिमेनिंग किती येईल?
बघा एवढं येतं का? करेक्ट आहे. याला म्हणणार बाय बॅलन्स सी डी. हा बॅलन्स कुठे लिहिणार आपण? ॲसेटला. कोणत्या अकाउंटचा बॅलन्स तो? 1560. आता टोटल करा बाळांनो ॲसेटची. 1,02,160. आणि ॲसेट झगडे नाही करणार आहे, भांडण करू नका, सगळ्याला चान्स भेटणार आहे. ॲसेट पण करावंच लागणार. एकदम बरोबर आहे. 1,02,160. तर प्रॉपर कन्सेप्ट सोबत जर सॉल्व केलं तर ॲडजस्टमेंट तुमच्या बरोबर होईल आणि क्वेश्चन पण 1 अटेम्प्टमध्ये तुमचा टॅली होईल. राईट? काही अडचण? चला, थँक्यू व्हेरी मच.